है, अरे रोज आते हैं पिकनिक पे, मैगी खाओ और जाओ. अरे वा भाई एक नंबर. भाऊ आम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये आलो माहित नाही, इथं म्हणते मॅगीच नाही भेटत. मम्मी मम्मी अरे बापरे. 10 मधून किती मार्क देणार आहात तुम्ही सांगा. 100. आउट ऑफ रेंज घे. हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहे तुम्ही? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आपण चाललो आहो अक्षयसोबत चाललो आहो. आपण जिवती तालुक्यामध्ये चाललो आहो गडचांदूरमध्ये. तर तिथे पहाडावर चाललो आहो आपण. तिथे मॅगी वगैरे आणि बरंच काही बनवणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही राहा आणि शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कसा आवडणार की कसा तर तुम्ही सांगा जो मग. तर चला आपण निघूया आता गडचांदूरला. तर तिथे आपलं थोडं बँकेचं पण काम आहे, ते निपटवून टाकू. त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊ जिवतीमध्ये पहाडावर. आणि एक्सप्लोर करण्यालायक तिथे खूप काही आहे. जसं तिथं आपला माणिकगड किल्ला आहे. माणिकगड किल्ला एक्सप्लोर करू शकतो आपण. आणि तिथे अमरनाला म्हणून एक डॅम आहे, तिथे पण जाणार आहोत. तर मित्रांनो, अगर तुम्हाला पण तिकडलं लोकेशन बघायचं असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुपारी निकाल के बात कर बाबा. आणि तिथे तुम्ही नक्की तिथं व्हिजिट करा. आणि खूप काही इंटरेस्टिंग होणार आहे आजच्या पुरा ब्लॉगमध्ये. तर बघत राहा. आणि एवढा इंटरेस्टिंग ब्लॉग तुम्ही अगर कधी बघितला नसेल. चला. गडचांदूर आपल्यापासून नाही का 35 किलोमीटर, म्हणजे जवळपास 35-40 किलोमीटर येतेच. त्याच्यानंतर आपण तिथून जाऊन आपल्याला कोरपणा जायचं आहे. कोरपणा तिथून 20 किलोमीटर येते. असा अंतर पडते जवळपास 60 किलोमीटरचा. आणि त्याच्यानंतर तिथून जिवती आहे अजून 20 किलोमीटर. म्हणजे आपण टोटल करणार आहोत 90 ते 100 किलोमीटरचं अंतर. आणि जर तिथं अंतर तेवढं पार केल्यानंतर तिकडून वापस येण्याचं जो अंतर पडते जवळपास आपल्याला 80 किलोमीटर पडते. असं टोटल दिवसाचं अंतर होणार आहे आपला जवळपास 150 ते 200 किलोमीटर. तर तिथे आपल्याला बघूया कोणते प्रॉब्लेम फेस करण्यालायक येते आणि किती मजा येते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बने राहा आणि दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो, लांबचा प्रवास असल्यामुळे आपल्या पोटात पहिलेच कावडे उडायला लागले होते. म्हणून आपण इथे थांबलो नाश्ता करायला. अक्षय भाई कसं आहे? हो, तिकट लागते का? मला पण तिकट जमत नाही. मग काय जमते? फिका फिका खा मिळाले. चला आपण एक खाऊन पाहू आता टेस्ट कसा आहे. टेस्ट आहे भाई, टेस्ट बढिया आहे. तुम्ही कधी आले तर इथे करून पाहिजे टेस्ट. लोक म्हणतात की कोकणामध्ये सह्याद्रीमध्ये पूर्ण म्हणजे असं निसर्गरम्य वातावरण आहे. परंतु आज मी तुम्हाला दाखवतो की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात पण असं वातावरण आहे की तुम्हाला इथे तसंच फिलिंग इथे पण येणार. जशी ही नदी आली तेव्हाच अक्षयने आपल्याला एक गोष्ट सांगितली की मागच्या वेळेस जेव्हा पाणी थोडे जास्त होतं तर इथे एका मुलीची डेट पण झाली होती. आणि रात्रीच्या टाइमला इथे यावे नाही, कारण की इथे आत्मा किंवा भूताचा वास असतो. म्हणून त्याच्यामुळे इथे कोणी रात्री येत नाही असं आपल्याला हा सांगितला. चला तर आपण मॅगी लेके जा रहे हैं. तर आता पोहोचलो आपण कोरपणात. बँकेचे सगळे काम वगैरे झाले आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे पूल वगैरे आहे. इथून आपण आता मॅगी घेऊ. मॅगी घेऊन जाऊया आता पहाडावर मॅगी बनवा बढिया. भाऊ आम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये आलो माहीत नाही. इथं म्हणते मॅगीच नाही भेटत. ऑर्डर दिला आहे म्हणते चंद्रपूरले, मॅगीच नाही दे म्हणजे. इथं हे दुकान आहे पहा. इथं एवढं मोठं दुकान असून काही मतलब नाही, मॅगीच नाही याच्याकडे. चला तर आता नेक्स्ट दुकानात जाऊ. तिकडे वगैरे दुकान दिसत आहे, तिथून भेटेन तर घेऊ आणि तिकडनंच चालला जाऊ. फायनली मॅगी भेटली भाई. आपण जाणार आहोत आता. विषय खतम आहे. काय म्हटला? मॅगी पुढे दाखव. हे है मॅगी. एकच घेतली? अबे होते ना तेवढ्या ह्याच्यात भाई. कितीची आहे? 30ची आहे. 30 रुपयाची पडली. घे ना मग. हा होते होते. हॅलो मित्रांनो, चला आता निघलो मी. आता तिकीट वगैरे लावला आहे आणि तिथून मॅगी घेतली. भेटत नव्हती, मोठ्या मुश्किलनं भेटली आम्हाला. तर आपल्याला तुझं दिसतं पहाड तिकडे लांब.
तिकडे जायचं आहे. इकडे जायचं आहे. इथं आल्यावर आम्हाला असं वाटलं की आम्ही रस्ता हरवलेला आहोत, परंतु आपल्याला इथे एक दादा मिळतात ज्या या गावचे मूळ रहिवासी आहे. त्यांनी आपल्याला याविषयी थोडीशी माहिती आणि मार्गदर्शन केले. तर चला आपण त्यांना भेटूया आणि बोलूया त्यांच्यासोबत. तुमचं नाव सांगा पहिले तर. रवींद्र रमेश बोबडे. बोबडे. तुम्ही ह्या गावचे ना? कार गावचे. तर तुमचा जन्म इथलाच? ठीक आहे. आणि हा जवळ इथे डॅम आहे म्हणते, तर तो डॅम कोणता? पगडीकुडा. पगडीकुडा. अच्छा अच्छा. तो पाहायला येतात का लोक? भरपूर लोक येतात ना. त्याच्यामध्ये काही विशिष्ट आहे का असं काही? आता तर काही नाही, पाऊस झाला ना. पावसाळ्यामध्ये यावं ना. पावसाळ्यात खरं पाहणार आहे. बरोबर आहे. आणि असं जेव्हा पाऊस वगैरे येते, इथचं वातावरण कसं राहते थोडं सांगा बरं. बहुत बढिया राहतं. ठीक आहे. तर आम्ही आता थोडं चाललो तिकडे. हां, दिवतीमध्ये मस्त थंड वातावरण राहते. हां, आमच्या इकडे कसं चंद्रपुरात तेवढं राहत नाही. चंद्रपूर म्हणजे आता कंपन्या राहते तर गरम राहते वातावरण, नाही का. तर आपण ह्या कारगावमध्ये इथे आलो होतो. तर दादाला भेट दिली आहे. दादाने आम्हाला सांगितलं की इथं डॅम वगैरे आहे. तर तिथं आपण जाणार आहोत. आता तुम्हाला दाखवतो तिथला डॅम वगैरे. आणि जंगल आहे, जंगलमध्ये खूप थंड वगैरे वातावरण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि त्यांच्यासोबत बोलून आपण समोर गेलो आणि काहीच किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला पहाड दिसणे सुरू झाली. आणि पहाडाच्या कडेनेच तिथे एक तलाव होता. तलाव म्हणजेच काय, डॅम होता तिथे एक. तर आपल्याला ते तिथून दिसूनच नाही पडला, परंतु आपण जशी गाडीची टर्निंग घेतलं तर आपल्याला लगेच तो तिथे दिसला. आणि तो छोटा मोठा नाही, खूप मोठा आहे. चला तर तुम्हाला हे डॅम दाखवतो. आता डॅमवर पोचलो आणि इथे बघू शकता, तुम्हाला दाखवतो आता मी कसा व्ह्यू आहे. तर हा बघा व्ह्यू. अक्षय भाऊ, कसं वाटतं इथं येऊन? असं थोडा या तेव्हाच माहीत पडेल. आणि मित्रांनो, आणि रियालिटीमध्ये फरक पडते, म्हणून स्वतः या. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, एवढा मोठा डॅम आहे. आणि इथं मेन म्हणजे इथलं मासेमारी खूप मस्त प्रकारे होते. आणि इथं खूप मोठे मोठे मासे मिळते. मागच्या वेळेस मी आलो होतो आणि इथं आपल्याला मासे भेटले होते. तर तुम्ही पण या इथे आणि व्हिजिट करा, बघा. अक्षय म्हणता की हा अमरनाथाचा रस्ता आहे. हा अमरनाथाचा रस्ता नाही आहे. आणि हा गडचांदवरून खूप दूर येते, थोडासा जिवतीच्या जवळ पोहोचते. आणि कोरपण्यावरून जर तुम्हाला यायचं असेल तर या रस्त्याने यावं लागेल, कोरपण्यातून, नाही का. तेव्हा कुठे इथे पोचता. तर हा जो अमरनाला म्हणतात तो हा डॅम नाही आहे. आपण तिथून खाली उतरलो इकडच्या साईडनं. बघू शकता इकडे पूर्ण पहाड वगैरे आहे आणि इकडे पूर्ण लेक वगैरे आहे. तर आपण इथेच मॅगी बनवणार आहोत. आपल्याला ह्या लोकेशन भेटली आहे, झाडाखाली बनवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही इथं तलाव वगैरे तर खूप मस्त आहे. अक्षय, कशी वाटली लोकेशन भाई? बहुत आउटस्टँडिंग लोकेशन आहे यार. तिकडे बनवू. चलो, सावली बी बढिया आहे. भेटलं भाऊ, आपल्याला चूल बी भेटली आहे त्यामध्ये. आता काही आणायची गरज नाही, इथं बनवू आपण. तर तिथंच भांडे धुवून टाकायचे, विषय खाता. पार्टीसाठी बहुत जबरदस्त स्पॉट आहे. चलो भाई साहब, दगड उठायचे. आता दगड ठेवलाय मी तिथं. चल, तर आता मित्रांनो, मिरची कांदा सगळं कापून झालं आहे. आता आपण पॅनमध्ये तेल टाकूया आणि मिरची कापायची आहे. मिरची कापूनच टाकूया आता. चम्मच तर बाहेरच मोठा आणला तू. आपल्याला माहित आहे ना, मोठ मोठा तर बनवायचं नाही. मॅगेत. तर मित्रांनो, चालू झालं आमचं इथं बनवणं आता मॅगी. तर पहाडामध्ये मॅगी याले म्हणते असली मजा आई. तुम्ही का सिटीमध्ये राहून ते गरमीमध्ये मॅगी खाता घरी बसून, या पहाडामध्ये पूर्ण माहोलमध्ये. हे बघ, टमाटर टाकू आता. टोमॅटो नाही कसं टाकू? नाही त्याला मसाला टाक, मसाला पटकन. मसाला मागा आहे खाली तर. राहू दे. एक काम कर, पाणी नाही आपल्यापाशी. पाणी टाक. पाणी नाही आहे, तू पाण्याचे बांधले राहते. मग भाऊ काय आले रे? हे एवढं पाणी ढल ढल. घे मॅगी टाक.
भाई हमको पीने के लिए पानी नहीं है यहाँ पे, और भाई ने पानी नाश कर दिया. बडा पाणी येणार आहे तेवढं. इथं मॅगी बनत आहे, इथं भाऊ आंबा पता आणि इथं थोडा चिवडा आहे आणि सोबत कांदा. तिकडे भाऊचा होता तिकडे शूट चालू. तर भाऊ आंबा दाखवून टेस्ट. अरे भाई मैं टिकट मीट लगा के खाऊंगा, ऐसा नहीं खाऊंगा. आपण खाऊ कांदा. तर घ्या भाई, पहिले आपण थोडा चिवडा घेऊ. कांदा माणूस गांडा. हे कसा कापू रे आंबा. एक नंबर लागतं भाऊला आंबाच कापता नाही आता. घे नाही घे, मी डायरेक्ट फोड कापतो कारण हे बुई आहे ना, बुई बहुत लुई आहे. आंबा आंबट. एक नंबर मित्रांनो. घे रप्पा रप रप्पा रप. इकडे मॅगी बनत आहे. तर आता आम्ही मॅगी वगैरे बनवलं. तर आपल्याला हा भाऊ भेटला. भाऊचं नाव मित्रांनो भाऊ समीर आहे. आडनाव थोडंसं आहे. तर हे आपले मित्र आहे. तर या गावात राहते. तर आपण इथं आलो होतो तर यांनी आपल्याला मार्कागोंडी डॅम मध्ये आलो होतो तर यांनी भेटले आपल्याला. आणि तुम्हाला याचं असेल तर व्ह्यू बढिया पाहू शकता तिकडे. बहुत मस्त आहे. टेस्ट कर. 10 मधून किती मार्क देणार तुम्ही सांगा. 100. आउट ऑफ रेंज. आपल्याला आउट ऑफ रेटिंग भेटली आहे. जमलं का भाऊ. जमलं ना, फुल जमलं. तिखट विकट बढिया आहे ना. बढिया. आपण कसं तिखट खाणारा माणूस. हा आमचा फिकट खाण्यावाला माणूस आहे. तिथं फोटोशूट बढिया जमते डॅम मध्ये. ते तिकडे आता आलो. तिथून आम्ही फोटो वगैरे काढले. तिथून आलो. आता इथं काम चालू आहे. हे कशाचं काम चालू आहे इथे. हायवे तिकडे माती नेऊन राहिले ना. अच्छा इथून चालली का हायवेला माती. कोरपण आहे. अच्छा बरोबर. हे कोरपण चालू आहे इथं. हे मेन म्हणजे तर भाऊ कसं इथं एक मिनिट. मेन म्हणजे ते तर कसं पहाडाचा एरिया आहे ना भाऊ. बहुत बढिया वाटते. आमच्या चंद्रपूरला तेवढा काही एरिया राहत नाही. इथं आलं ना असं मन कसं होतं माहिती का. हलकं पूर्ण. पुरं शांत. तिकडे शांत वातावरण. म्हणून सकाळचं नदी चिमण्याचा आवाज सुपर. पूर्ण चेहऱ्याला टिकून आहे पूर्ण. अरे रे रे भाई. घे पहिले लसूण खा के दिखाऊंगा. तर मी वॉइस ओव्हर केलो. 1-2 व्हिडिओ पाहून पाहायला लागेल. माझंच नाही का. मी नाना पाटेकरची आवाज काढतो. हो का. देवलचे. हो आमच्या बी व्हिडिओ मध्ये काढले. कसं बनलं सांग पटकन. नाही याचं अधिक गजब टेस्ट थोडा. एक वेळा काढणं भाऊ नाना पाटेकरचे. हे का म्हणजे नवाज भाईचं. हा माँ कसम कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. छान ना. बरोबर आहे ना. 2 मिनट तक सांस रोक सकता है मैं. मौत को छू के टक से वापस आ सकता है. नाही जमलं भाऊ. जमलं. एक नंबर जमलं. अजून दुसरा कोणता तरी. नाना पाटेकरचा आहे ते. नाना पाटेकरचे भाऊ काढून दाखव. बहुत अच्छा है. अरे रोज आते हैं पिकनिक पे. मैगी खाओ और जाओ. अरे वा भाई. एक नंबर भाई. भाई तू याच्यामध्ये बनवून जा. बहुत खतरनाक व्हायरल होते. हो त्याच्यामध्येच करत. चढ़ा तोड़ दूंगा ओए. अरे वा. 2.5 किलो का आते. अगर ये हाथ किसी पे पड़ गया ना तो उठता नहीं, उठ जाता है ओए. भाऊ गजब आवाज काढते. अजून नाही का. हा असंच म्हणजे चालू राहावं. आता सध्या व्ह्यूज नाही येऊन राहिले. नाही ते नाही व्ह्यूची फिकर नको. रोज व्हिडिओ टाकत जा. व्ह्यूज येऊ नाही येऊ आपण काम करायचं भाऊ. एक ना एक दिवस सक्सेस होते. हे सगळ्यालाच माहित आहे. आज ना उद्या होते भाऊ. लाईक आणि सबस्क्राईब. तर आता झालं सगळं खाऊन वगैरे. तर अक्षय भाऊ गेला तिकडे म्हणजे ते सगळं साफ करायला. आणि याच्यावर आपण पाणी टाकणार आहोत आणि इथं विस्तो विजून देणार आहोत. आणि चल अक्षय भाऊ जाऊ. हे पूर्ण भांडे धुवायला चाललो. आणि तो भाऊ पण गेला आता आपल्या घरी. चला आपण पण निघूया. भरपूर वेळ होणार कारण की आपल्याला जायचं आहे 70 ते 80 किलोमीटर लांब जायचं आहे. आणि पूर्ण पहाडाचा एरिया आहे. ते राहू दे ना अक्षय. आल्यावर करू. हे धुवून टाकून वापस पटकन चमचे. आणि तिथं वाटं टाकलाय मगाशी धुवायला. आपण विजवून ठेवलं होतं ना. तर चांगलं झालं. काढून घे.
ह्या पहाडावर जाणार आहोत आता आपण आणि तिकडूनच आपण तिकडे घराकडे निघणार आहोत. पण पहाडावर गेल्यावर का व्ह्यू राहणार ते पण तुम्हाला दाखवणार आहोत. हा टिल्लू टाकेला आहे माझ्या हातात. तर चला. मी पसिनानं टंगून गेलो, माझा चेहरा काळा, गोरा चेहरा काळा झाला. अरे भाऊ गोरा कवा होता का? मी गोबर लावलं, गोरा झालो होतो, पण आता सध्या काळा झालो आहो. चला तर मित्रांनो, आता इथून पॅकिंग करूया, आपण निघूया आता. भरपूर वेळ झाला, आता 4 वाजले आहे. मॅगी पार्टी झाली. आता आपला तो मित्र भेटला, तो बोलवता आणि तिथं पाणी वगैरे पिऊ आणि निघू तिथे. हम जा रहे हैं नेक्स्ट प्लेस पे. चला नेक्स्ट प्लेस वर जाऊ आता. भाई 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 आगे देख तू, माग नको पाहू. हा मित्राच्या घरी आलो आहो आपण. फोटो काढत होतो, वेळ लागला. तिथंच नाही मिठू आहे का हा? मिट्टू बघा मित्राच्या. अबे साले कभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. येते हा, उडत पण नाही. ठेवू शकतो. ये चावते भाई, याच्यावर गेला चावते वाटतं ना. ये आम्हाला काहीच नाही करायचं. येते आमच्यापाशी. ये तसं आमच्या घरी आहे ना, तसं असंच करते, पण येते शेवटी. हा बघा, तू चलतो का आमच्या चंद्रपूरला फिरायला? चलते का? चलते सिटी बाहेर चलते. मिठूसारखं बोलणं शिकवून देशील. हो, अरे बापरे, तो बहुत बोलते मम्मी मम्मी. अरे बापरे, आहे माझं. हो का? फोटो काढताय. स्केच काढतो. हा हा, फोटो. तर आपण चलते का चंद्रपूर? चलते. हे इकडे काहीतरी टॅलेंटची काही कमी नाही. चला, पाणी पिला? चला आपण निघतो मग आता. भेटू. जा तू आपल्या घरी आता घरी. चला तर बाय. असं करता यात दाताले हात लाव. नाही रे, नाही लावून पाय. नाही हो. होत ना. डॉगी डॉन मला नाही चावत, तुला चावते. अरे इकडे दाताले हात लाव, तोंडाला हात लाव. चलो भेटू मग. ठीक आहे. चलो. चल, तू कधी चंद्रपूरला असेल ना, भेटशील जरूर आमच्या घराकडे. ताई जाऊ नाही, मी नाही जाऊ. आपण आता बोत वरती आलो. मला वाटलं नाही गाडी चढल. अरे बाप रे, पुन्हा गाडी आहे भाई. आता माहित नाही गाडी कशी जाणार, तर पाऊस स्पीडनं घेऊ आपण, कारण की गाडी नाही चढली तर आपण खाली पडू शकतो. पाहू शकता तुम्ही, इथं पूर्ण हे आहे, खाली सारखं आहे. भाई 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 पकड, भाई पकड, रस्ता का चालला खाली. भाई पकड ना, पकड ना. वेलर रे वा. अरे भाई साहब, गाडी नाही जा रही भाई. गाडी गाई रुक गई भाई. भाई फुल स्पीड कर. थांबू नको. भाई थांबली गाडी. हा, मी खूप खाली हे देखो भाऊ. आता गाडीच नाही काढली. आता मी एकटा चालून काढतो. ए भाऊ, मागं येऊन जातो. गाडी येऊन राहिली खाली भाई. अच्छा गेलो. एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. अरे भाऊ आता पाणी पित आहे. गाडी पडता पडता वाचली आमची. बघू शकता किती खाई आहे खाली. आने का है अपने रिक्स पे आओ. अपने रिक्स पे आओ, नहीं तो मत आओ भाई. ते खूप इंटरेस्टिंग असते यार. मित्रांनो बघू शकता, हा गडचांदूरचा रोड आहे आणि आपल्याला जायचं आहे आता गडचांदूर. हा व्हाईट ध्वज आहे, इथे व्हाईट ध्वज. इसको क्या बोलूं मैं, बताओ आप कमेंट में. निकाल रहे हैं. चला मित्रांनो, हे बघा फुल वगैरे आहे मस्त तोडले आम्ही ह्या झाडावर आता. तो ये मैं अपनी गर्लफ्रेंड को दूंगा. देखो भाऊची गर्लफ्रेंड नाही रे भाऊ. खाली आपला मागचा व्ह्यू किती जबरदस्त आहे. तर हे आहे पहाडी जीवतीची आणि आम्ही आहो आता पहाडीवरच. आणि ते मंकीज पण तुम्ही बघू शकता. हे बघा बंदर पण इथे खूप तमाशा करत आहे.
त्यांच्याशी सांगू. आता वाजले आहे 5:30. तर आता हा माणिकगड किल्ला आहे. तर आपण हा आत्ता एक्सप्लोर नाही करू शकत कारण की याचं टायमिंग असते आणि आपल्याला खूप वेळ झाला आहे. आपल्याला चंद्रपूर पण जायचं आहे. तर आता काही एक्सप्लोर होणार नाही. नेक्स्ट टाईमला येऊ आपण पर्सनली इथे भेट देऊ, तेव्हा नाही का पूर्ण एक्सप्लोर करण्यात येणार. चला तर आता समोर जाऊया आता कारण की समोर एक डॅम पण आहे, तो बघून सरळ चंद्रपूर गाठू. खाली 2 मिनिटासाठी चालला. हा अमरनाला डॅम आता आम्ही काय एक्सप्लोर करणार नाही आहोत. आणि हा बघा गार्डन आहे इथे, गार्डन पण एक्सप्लोर करणार नाही आहोत कारण की खूप वेळ झाला आणि बंद झाला हा गार्डन आता. नंतर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ इथे तेव्हा एक्सप्लोर करूया आपण. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे समोर. हा गडचंदूर आहे. गडचंदूरमध्ये कसं आता आपण तिकडे फिरून आलो, पूर्ण झालं. आता आपण घराकडे जाणार असावं. इतक्या माझ्या बँकेच्या 1-2 केसेस होत्या ते निपटवून टाकू आणि घराकडे निघू आपली. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवा. कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.